दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मस्त आमरस थाली खायला गेलो होतो. इथे रुद्राक्षीसाठी मस्त असं चांदीचं ताटात तिला जेवायला वाढलं होतं. हरमनबाई थालीवाला म्हणून सांगलीमध्ये खूप सुंदर अशी थाली भेटते. तिथं आमरस थाली आम्ही एन्जॉय केली. आता घरी काही मला अधिक मासामुळं पुरणपोळी करणं नाही झालं म्हणून मी बाहेरच घेऊन गेले होते मस्त थाली खायला. त्यानंतर येताना दीदीसाठी साडी घेऊन आले. घरी आल्यानंतर दीदीची ओटी भरली. सासूबाईंनासुद्धा मी साडी लुगडं घेतलं होतं, त्यांनाही दिलं. त्यानंतर मम्मीने माझी ओटी वगैरे भरली. तिने येतानाच घेऊन आलेलं होतं, कारण मला काही सोलापूरला जाणं झालंच नाही, त्यामुळे तिने इकडेच घेऊन आली होती. सायंकाळी मस्त ओटी भरली. त्यानंतर दिलेलं होतं बड्डेचं, बसून वातावरण छान झालं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जिजू, दीदी, मम्मी, पप्पा सर्व सोलापूरला जायला निघाले होते. त्यानंतर नीरूला मी आता इथून खूप पुढे मिस करणार आहे. ती जवळपास माझं 15 दिवस माझ्यासोबत होती. तिची एवढी सवय झाली होती मला. हे माझं पहिलं बाळ आहे हे. त्यानंतर इशूची घेतली, इशूलाही बाय केलं. आता घरी गेले, घरात सगळ्यांना बाय आवरले होते. घरात एवढा पसारा पडला होता. त्यानंतर एवढी थकून गेले होते मी. त्यानंतर सायंकाळी रुद्राक्षीला सायकल खेळायला घेऊन गेले होते. तिच्या आजोबांनी ही तिला गिफ्ट दिलेली आहे बड्डेचं. त्यानंतर रुद्राक्षीचं सायकल चालवणं चालू होतं. त्यानंतर संध्याकाळी आजी आजोबाही निघाले तिचे. रुद्राक्षी एवढी रडत होती, त्यांच्यासोबत जातो, आजोबाबा जाऊ नका, मी पण येते तुमच्यासोबत म्हणणं चालू होतं. तिची एवढी रडरड चालू होती. ती आता खूप मिस करणार आहे त्यांना. चला तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा. चलो बाय बाय अँड टेक केअर फ्रेंड्स. भेटूया नेक्स्ट व्लॉग.